मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची, ही लढाई शेतकऱ्यांची. शेतकऱ्याचा आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे. आजकाल काय झालंय, फक्त राजकारण धंदा झालाय सगळ्या लोकांचा. कोण पुढं कोणाचं कोणाला पाळलेलं आहे. मलाही सगळ्या पक्षांनी ऑफर केली होती. मी कुठल्या पक्षात नाही गेलो. मी शेतकऱ्याशी प्रामाणिक आहे आणि आयुष्यभर प्रामाणिक राहणार. गणपती बाप्पासमोर सांगतो. मी प्रभू रामचंद्र आमचं दैवत आहे पिंपळगावचं, माहिती आहे, तिथे शपथ खाल्लेली. मला बेईमानी माझ्या आईबापाने शिकवली नाही करायची. राजकारण ही सेवेची जागा आहे, मेवा खायची जागा नाही. म्हणून शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, याच्यासाठी माझं सगळं आटापीट आहे. मी काय तुम्हाला मत मागावं म्हणून द्यावं म्हणून नाही सांगायला आलो, पण हे खरं आहे. सगळ्यांच्या किमती वाढतात. काय स्वस्त राहिले बाजारात? फक्त शेतकऱ्याचा माल स्वस्त आहे, फुकट नाही कोणी. आणि खर्च किती वाढला आज मला सांगा. औषधाच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, ट्रॅक्टरचे दर वाढले, मजुरी वाढली, लाईट बिल सगळं वाढलं. खताची गोंद तर फार 2-2 हजार रुपये. मला सांगा, एवढं सगळं करून सुद्धा बाजारभाव मिळत नाही. बरं, आपल्याकडे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, थोडंची दुर्बीण आहे GMRT, त्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे इथं MIDC कधीच येणार नाही. इतक्या दिवसात आली असते, MIDC होऊ शकत नाही. विमानतळ इथलं गेलं, आता रेल्वे पण गेले. इथं कुठलीही डेव्हलपमेंट होणार नाही. जर डेव्हलपमेंट झाली तर मुलांना कामधंदे मिळतात, रोजगाराची संधी उपलब्ध होते. हे काहीच होणार नाही. मग आपल्याला जगायचं, कुटुंब चालवायचं, सगळा खर्च भागवायचा कशावर? आपल्या शेतातलं काही उत्पन्न झालं तरच आपलं घर आपल्याला चालवता येईल. आणि जर नाही उत्पन्न झालं तर घर चालवायचं कसं मला सांगा. म्हणजे खूप अवघड आहे. म्हणजे आपण फक्त समाजात आल्यानंतर आपलं दुःख कोणाला सांगत नाही. माणसाला फक्त मोठेपणा सांगायची सवय असते बळाय. पण आपल्या घरात काय जळतंय हे आपल्याला माहिती असतं. आपलं दुःख आपल्याला माहिती असतं. आणि म्हणून दिवसेंदिवस शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट आहे. आता काल परवा अजितदादांचं निधन झालं. आणि तुम्ही आता मोबाईलवर कुणी पाहिलं का नाही मला माहीत नाही. तशी यायला बरं झालं, सोडून देतो आपण रस्त्यावर, पाहतो बघा काय परिस्थिती. आणि मध्यंतरी 1-2 महिन्यापूर्वी बाजार पण बंद होते जनावरांचे, ऐकून असेल तुम्ही. आणि मी हा मुद्दा जिल्हा दूध संघाच्या पिंपळगावची डेअरी तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात पहिली डेअरी अख्ख्या तालुक्यात. त्या डेअरीमध्ये मी संचालक आहे. लोकांनी मला बिनविरोध म्हणून तिथं काम करायला संधी दिली. त्यानंतर मी खूप चांगलं काम केलं. तिथं बल्ब फ्युअर बसवलं, इंडोफॉकची 3.5 लाखाची मशीन घेतली, टँकर बिंकर सगळी सुविधा केली तिथं. पण मला जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेला आमच्या गावातले लोक ठराव करून पाठवतात, कारण माझा त्याच्यातला अभ्यास आहे म्हणून. आणि मग तिथे गेल्यानंतर मला यावर्षी योगायोगाने अजितदादा त्या वार्षिक सभेला येणार होते, उपमुख्यमंत्री. आणि अजितदादा ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारा माणूस आहे. म्हणून हा विषय अजितदादांच्या कानावर गेला पाहिजे. म्हणून तो व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही मला माहित नाही. मी अजितदादांपुढे मांडलं, म्हणजे दादा तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करता. आज हे सगळे शेतकरी जे आले तिथं जिल्ह्यातून शेतकरी, आज त्यांना गोरे सोडून द्यावं लागतात ही सगळे रस्त्यावर. परत भाकड जनावरं जी आहेत आपली, त्याची बाजार बंद आहे जनावरांची, ती विकता येत नाही. परत दुधामध्ये थांबणार आहे जरा, वैभव थांबणार. दुधामध्ये जी भेसळ होते ते आपण नाही करत. आपण थोडं पाणी टाकलं तर आपलं फॅटेशन कमी लागतो आणि आपल्याला दर कमी मिळतो. आमचा शेतकरी दुधाला अमृत मानतो. आपण त्या दुधात पाणी सुद्धा घालायचं म्हणलं तरी विचार करतो. आणि हे मधले लोक त्याच्यामध्ये भेसळ करून पुढे विकतात आणि हे भेसळीचं अतिरिक्त दूध बाजारात येतं. आणि त्याच्यामुळे चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही. आणि म्हणून या भेसळखोरांवर कठोर कारवाई व्हावा, असा एखादा मोठा कठोर कायदा झाला पाहिजे. आणि मग त्यांनी मला काय सांगितलं, तर ते म्हणले का एकटा मी निर्णय घेऊ शकत नाही, मंत्रालयामध्ये आपण बैठक लावू आणि संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी सगळ्यांना बोलून घेऊ आणि याच्यावर आपण कायमचा मार्ग काढू, असं त्यांनी सांगितलं. पण दुर्दैवानं त्यांचंच काल असं दुःखद निधन झालं. त्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती आहे, माझ्या इथं हल्ला पण झाला होता माझ्यावर मध्यंतरी, माहिती आहे तुम्हाला, रस्त्यात अडून ऐकून आहे ना घटना इथं इथं मध्यंतरी माझ्यावर हल्ला झाला होता बघा. म्हणजे ऊसाचं आंदोलन, मी कारखान्यावर उपोषण केलं होतं 7 दिवस ऊसाला भाव मिळावून. ऐकून तर असाल ना. हा येस, तुम्हाला माहिती काय महिलांना नसेल माहिती. इथं माझ्यावर रस्त्यात अडून हल्ला केला. त्याचं कारणही तसं होतं. 2022-23 साली म्हणजे 2 वर्षापूर्वी भीमाशंकर कारखान्यापुढे मी 7 दिवस आमरण उपोषण केलं. आणि ज्यावेळेला आंदोलन तीव्र झालं, इतर रस्त्यावर काही लोक उतरले, रस्ता रोको केला आणि आंदोलन तीव्र झालं. आता आमच्या संघटनेचे आंदोलन खतरनाक असतं. आमचे पदाधिकारी वरून आले, त्यांनी डिझेलचं कॅन्डल भरून आणलं, पेटो करून टाकणार म्हणले सगळे. जर 7 दिवस माणूस उपोषी बसला त्याची दखल घेत नसते तर शेवटी कोणासाठी बसलं, शेतकऱ्याला भाव मिळावं. आणि मग पोलीस यंत्रणा सुद्धा घाबरली. पोलिसांनी ते चेअरमन शिवाळासाहेब बेंडिस यांच्याशी फोन केला आणि मग लगेच घाईघाई त्यांनी सगळे संचालक मंडळाने मिटिंग लावली. आणि मग मला चर्चेला बोलवल्यावर तिथं 400 रुपयाचा शब्द त्यांनी मिटिंगमध्ये दिला.
सगळ्यांची चर्चा बरीच 1 तासभर चर्चा झाली आणि ते मला म्हणजे वळसे पाटील साहेब मीटिंग वार्षिक सभेमध्ये तिथं जे आहे ते काय हरकत नाही म्हणलं, त्यांना तो अधिकारी त्यांनी करू द्या, पण आमच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात. पण त्यांना एक सांगितलं होतं 400 रुपयात जर कपात केली, ₹1 कपात नाही करायची, 400 रुपयांनी पैसे डायरेक्ट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. तर त्यांनी जे करायचं तेच केलं. 350 हप्ता जाहीर केला. पहिले ₹50 कमी दिले, नंतर ₹50 भाग विकास शिक्षण निधीच्या नावाखाली आपले ₹100 कमी दिले. 9.5 लाख टनाचं गाळप होतं त्यावर्षी. 9.5 लाख टनाचे 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांना कमी दिले. मग आम्ही वळसे पाटलांचा पुतळा जाळला पिंपरखेडला. खरं सांगतो, मी त्यांना सांगितलं होतं आंदोलन संपलं असं समजू नका, आणि मग त्याचा राग धरून त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला सांगा, मी शब्द दिलेला पाळत नसत उपयोग नाही, आणि मी माझ्यासाठी नव्हतं भांडत. माझं ऊसाचं कांड पण नाही कारखान्यात, पण ज्या बिचाऱ्यांनी कष्ट करून घातलं, तुमच्या कारखान्याला नफा झाला चांगला, सहकारी साखर कारखान्यात झालेला नफा दिला पाहिजे. ते माझे दुश्मन असं नाही, प्रत्येक ठिकाणी एकच उदाहरण मी दिलं. आणि मग त्यावेळेला 28.5 कोटी रुपये शेतकऱ्यांना जास्त मिळाले. दुधाचं आंदोलन असो, कांद्याचा असो, सगळ्या प्रश्नावर आम्ही मांडतो. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मी प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारली होती गुढीपाडव्या दिवशी, कारण जाहीरनाम्यामध्ये याच सरकारने शब्द दिला होता, आम्ही आल्यानंतर सत्तेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. सांगितलं होतं की नाही, तुम्ही साधारण मोबाईलवर पाहता की सगळं. मग मला सांगा, आणि कर्जमाफी आम्हाला काही भिकारी नाही शेतकरी. शेतकऱ्याच्या दारात जर कोणी आलं तर आपण रिकामं त्याला कधी पाठवत नाही. एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये. आमच्या माय माऊल्या पाठ उठून शेणामुतामध्ये हात घालून, शेण काढून, धारा काढून, वजी वाहून, कष्ट करू करू घरातलं सगळं पाहून, मला सांगा, तुमच्यामुळं खरं घर चालतंय, प्रपंच चालतोय सगळ्यांचा. शेतकरी कुटुंबातल्या महिलांना सगळ्यात जास्त, म्हणजे मला त्याचं जास्त वाईट वाटतं. अरे रक्त राहिलं नाही अंगामध्ये, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं आमच्या महिलांच्या. आणि मग तुम्ही हे सगळं का करताय? तर आपल्या लेकरा बाळांचं भविष्य घडलं पाहिजे, आपल्या लेकरांचं पुढं हे घडलं पाहिजे. त्यात मराठ्याच्या बाबतीत 80% मराठा समाज शेतीवर आहे, आणि पोरांना फीमध्ये सवलत नाही, नोकरीमध्ये आरक्षण नाही. सगळ्यात वाईट परिस्थिती आपली, लक्षात ठेवा. आणि याचं कुठंतरी भान ठेवून आपण वागलं पाहिजे. आणि प्रामाणिक कोण आहे, लबाड कोण आहे हे ओळखायला शिका. म्हणजे मी मला स्वतःला शहाणा समजून घेतो असं भाग नाही, पण प्रामाणिकपणासाठी त्याला कृतीतून दाखवून द्यावं लागतं. आता सुद्धा मला सगळ्या पक्षांनी ऑफर केली होती उमेदवारी घ्यायला, त्यांना असा माणूस तर पाहिजेच. पण मी कोण पुढं तर परवा, कोण पुढं तर कोण पुढं, सोयीसाठी जो तो इकडून तिकडे उड्या मारतोय. तुमच्या मताला किंमत नाही, मूर्ख समजलं लोकांना त्यांनी. हे सोयीप्रमाणे भूमिका घेणारी माणसं आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती, ही लढाई माझी नाही, ही लढाईच तुमची, शेतकऱ्याची, गोरगरिबांची. आणि म्हणून मी असं करतो. आणि तुम्हाला सांगतो, ही निवडणूक लढवताना सुद्धा माझ्याकडनं कोणी चहाची सुद्धा अपेक्षा केली आणि करणार पण नाही. मला सुद्धा फुकट पैसे देऊन, मला 10 लाखाची गाडी पण लोकांनी घेऊन दिली. गावडेवाडी सारख्या गावानं जसे क्रियेमध्ये मला 55,555 गोळा करून सुरुवात केली, आणि मग गावागावातल्या लोकांनी मला खूप पैसे दिले, कष्टाचे पैसे दिले. आता मला सांगा, जर एवढं लोकांनी माझ्यासाठी केलं, मी त्यांच्याशी कशी काय बेईमानी करू? मला सांगा. म्हणून माझा पक्ष फक्त शेतकरी, गोरगरीब जनता आहे. आणि तुमच्यासाठी चांगले दिवस तुमच्यावर यावं म्हणून माझा हा सगळा आटापिटा आहे, हा संघर्ष. आणि राजकारण सगळं घाण झालंय, कोण कुठे कोणाचं कोणावर ताळमेळ नाही, मला त्या घाणीत जायचं नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रस्त्यावरची लढाई माणूस किती दिवस लढा, सभागृहात गेलं तरच तुम्हाला काही अधिकार प्राप्त होतील आणि त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी करता येतील. आज मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांना सुद्धा शिरूरचं मांडवगण फराटा गाव आहे का, देवेंद्र फडणवीस जेव्हा शरददादा मनसेचे आमदार झाले त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचं भाषण रोखण्याचं आम्ही काम केलं. शिरूर पोलीस स्टेशनला 2 दिवस अटकमध्ये होतो आम्ही घाबरलो नाही तेव्हा. पण त्याच्यानंतर सुद्धा तपनेश्वरला आम्ही शासकीय शिवनेरी केलं, मुख्यमंत्री शिवनेरी किल्ले येतात. मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेवून देणार नाही असा इशारा पण आम्ही दिला. आणि जेव्हा मीडियामध्ये ह्या बातम्या झाल्या त्यावेळेला अख्ख्या जिल्ह्याची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि आम्हाला माहिती होतं पोलीस आता आम्हाला ताब्यात घेणार. आम्ही फोन बंद करून आम्ही भूमिगत झालो होतो क्रांतिकारकासारखं. आम्ही आर्मी गुंजाळवाडीला एका शेतामध्ये घर बांधलं होतं छोटंसं सामान्य, त्या घरामध्ये थांबलो होतो, आणि आखी पोलीस आम्हाला शोधून होते. आम्ही हे सगळं का केलं? आणि मुख्यमंत्र्यांनी तिथं पाय काय ठेवत झाले? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं, शिवाजीराजे म्हणायचे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही, एवढा लोककल्याणकारी राजा, त्याची जन्मभूमी. अरे त्याच्या काळात कुठल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली? आणि मग त्या राजाचा आदर्श घेऊन राज्यकारभार करा ना. तुमच्या काळामध्ये शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या करतोय, याची लाज वाटली पाहिजे. सस्ते मला सांगा, याची लाज यांना वाटली पाहिजे. म्हणून आम्ही सांगितलं का मुख्यमंत्र्याचे पाय तिथं पडता कामा नाही, कारण तुमची योग्यता नाही त्या भूमीमध्ये पाय ठेवण्याची. तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊन तेवढा आदर्श कारभार करून दाखवा, शेतकऱ्याला चांगले दिवस आणून दाखवा. आणि तुम्ही तिथे येणार असाल तर मग मात्र तुमचा कार्यक्रम आम्ही होऊन देणार नाही. असे अनेक संघर्ष आम्ही आमच्या जीवनामध्ये केले.
आणि आम्ही घाबरत नाही. माझ्या आजही गणपती बाप्पा पुढे मी खोटं बोललो तर मला वाटतं मला आवडत नाही खोटं पण गणपती बाप्पा पुढे सांगतो आजही मला कोर्टाची तारीख होती. मी वकिलांना सांगितलं पुढची तारीख आहे. आजही मला कोर्टाची तारीख होती. मी कोर्टाची हेलपाटे माणसं माझ्यावर गुन्हे दाखले मागच्या 15 म्हणजे 5 जणांचा जामीन कोर्टामध्ये करायला वकिलांनी एकाचे 3,000-3,000 रुपये देते, 15,000 रुपये कुठून आणायचे पैसे. आता मी जर काही चुकीच्या मार्गाने पैसे घालवले की मला पकडतील ना पुढे ठेवतील का म्हणून माझे कष्टाचे पैसे. आता एक देवाचीच कृपा आहे गणरायाची. माझी मिसेस एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एच आर हेड. तिला पगार 1,90,000. मी लागल्यानंतर तिला शिकवलं. माझी स्टोरीला इंटरेस्टिंग आहे. तर फार म्हणजे ती सुद्धा मला ह्या कामासाठी मदत करते. तर माझं मुलाली मंडळी यांना विचार कधी मी माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना खर्च करून लागले. कारण ती सामान्य कुटुंबातली मंडळी माझ्या बरोबरच्या मोठे पुढारी नाही. आणि म्हणून हा सगळा संघर्ष मी का करतोय तर माझ्या शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य घडलं पाहिजे. म्हणून माझी लढाई ही प्रामाणिकपणाची आहे. आणि गणपती बाप्पा पुढे मी एकही शब्द खोटा बोलून पुढऱ्यांसारखं भाषण करायची मला सवय आहे. आणि माझा संघर्ष तुम्ही पाहिला. माझ्यावर 16-17 गुन्हे दाखल. त्यांनी चोरी केली, खून केला, मारामारी केल्या, बलात्कार केला, काय केलं. शेतकऱ्यासाठी हक्क मागितला हा गुन्हा आहे. असू दे ना, याच्यासाठी क्रांतिकारक सुद्धा फासावर गेले देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. ती क्रांतिकारकासारखीच आमची लढाई. फक्त ती लढाई देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी होती. परकीय लोकांच्या विरोधात होती, इंग्रजांच्या विरोधात होती. आज आपल्याला स्वकीय लोकांच्या म्हणजे आपल्याच लोकांच्या विरोधात लढावं लागतं. आणि ही शेतकऱ्याच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. आज मला सांगा, खर्च मी मगाशीच सांगितलं वाढत चाललाय, शेती तोट्याची बनत चालली. मग आज मला सांगा, जुनी माणसं म्हातारी माणसं आहेत इथं, तुमची लग्न शेती पाहून झाली का नोकरी पाहून झाली? असू नका, खरं सांगा. मग आज पहिलं होतं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता काय झालंय, कनिष्ठ शेती झाली, उत्तम नोकरी. अरे बाबांनो, तंत्रज्ञान किती पुढे जाऊ द्या, किती शोध लागले, अन्नधान्याचा शोध लावलाय का कोणी? अरे किती विद्वान असू दे, पंडित असू दे, कोणी देशाचा पंतप्रधान असू दे, तर बाबासाहेब असू दे, त्याला खायला अन्न लागतं. ते कोण तयार करतो? आमचं शेतकरी तयार करतो. आणि त्यालाच आज मातीत घालायचं काम चालवलं. म्हणून ही लढाई त्याची आहे. आता मी याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत. तेव्हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. आणि मी तुम्हाला शब्द देतो गणपती बाप्पाच्या पुढे, मी कधीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. मी प्रामाणिकपणे माझं आयुष्य पणाला लावले आणि शेवट तुमच्याशी प्रामाणिक राहतो. येऊ आपलं चिरलं काय सांगा ना. अरे हाय शिट्टी नाही आपलं. शिट्टी वाजवायची आपल्याला. काय बारके पोरांना शिट्टी पण दे. आता वाजू नका. हे घ्या ना कोणाकडे माझ्या थांब. हाय मोठ्या माणसाला नका.